माझे माहेर पंढरी आणि पंढरीचं वैभव, जाणे वैकुंठाचे दर्शन, विठोबा भेटी साजन। वारकऱ्यांच्या या ओठावरच्या अभंगासोबत भक्तिरसात न्याहाळलेले मीराभाईंदर शहर आता थेट पंढरपुराकडे प्रवास करणार आहे। आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनाची आस असलेल्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मीराभाईंदर शहरातील भक्तांना थेट श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वारी करता यावी यासाठी भाईंदर पंढरपूर दरम्यान थेट एसटी बस सेवा सुरू करण्यात येत आहे। ही सेवा 3 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत दररोज सकाळी 7 वाजता उपलब्ध असणार असून भक्तांसाठी ही एक मोठी सोय ठरणार आहे। बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल मन भावे। या पांडुरंगाच्या होळीसाठी, पांडुरंगाच्या दर्शनासाठी जे मीरा भाईंदर शहरातील वारकरी संप्रदायातील असू दे किंवा पंढरपुराच्या दर्शनासाठी जे व्याकुल भक्तजन आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवहन विभागाचे प्रताप सरनाईक हे ज्या धडाक्याने काम करत आहेत त्याचाच कुठेतरी एक अंशाने भाग तुम्ही बघू शकता की मीरा भाईंदर शहरामध्येही शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत याही फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्तम असे काम करत आहेत। त्याचीच एक पोचपावती म्हणावी की शिवसेनेचे पदाधिकारी सचिन मांद्रेकर असू दे, जितेंद्र पाठक असू दे, यांनी पत्रव्यवहार केला होता की भाईंदर पश्चिमेपासून ज्या एसटी बस सेवा सुरू आहेत इथून भाईंदर ते पंढरपूर अशी एसटी बस सेवा सुरू करावी, जेणेकरून मीरा भाईंदर शहरातील जे भक्तजन आहेत त्यांना पंढरपूरला जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होतील। कारण इकडच्या लोकांना त्या पंढरपूरला जाण्यासाठी दादर, परळ, मुंबई सेंट्रल अशा ठिकाणी जावं लागत होतं, परंतु ही खरंच आनंदाची बातमी आहे आणि परिवहन विभागाने ही मागणी मान्य करून ही बस सेवा उद्यापासून सुरू होणार आहे। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ही बस सेवा सुरू होणार आहे। उद्यापासून ते 10 तारखेपर्यंत ही तात्पुरती स्वरूपाची सेवा आहे, पण ह्या आषाढी एकादशी निमित्त ज्या भक्तजनांना पंढरपुराला जायचं आहे, विशेषतः मीरा भाईंदर शहरातील लोकांना यांच्यासाठी ही खरंच आनंदाची बातमी आहे। नक्की या संपूर्ण गोष्टीबाबत पदाधिकाऱ्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ। अनेक वर्षापासून पंढरपूरसाठी महाराष्ट्रातून विविध ठिकाणातून खूप साऱ्या एसट्या लोकांची सेवा करत करत त्या ठिकाणी पोहोचतात आणि यावर्षी आदरणीय आमचे सर्वांचे लाडके परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी हा निर्णय घेतला। या माझ्यासोबत जितू फाटक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा एक पत्रव्यवहार होता, माझा एक पत्रव्यवहार होता। आमची मागणी होती की मीरा भाईंदर शहरातून या सगळ्या वारकऱ्यांसाठी, या सगळ्या विठ्ठल भक्तांसाठी अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनी जाण्यासाठी एक बसेसची सेवा एसटीच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी आणि ती सेवा उद्या सकाळी इथून सुरू होते आहे। हा प्रामुख्याने आमच्यासाठी आनंदाचा विषय आहे की आमच्या मागणीची दाद आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि विशेष कौतुक यासाठी आहे की सरनाईक साहेबांनी त्याच्याही पलीकडे जाऊन आज मीरा भाईंदर शहर तर आहेच, पण महाराष्ट्रातून जवळजवळ 5200 एसट्या त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर ठिकाणी जाणार आहेत। सोबत त्या सर्व एसट्यातले चालक असतील, वाहक असतील, सोबत ते सगळे सांभाळणारे यांत्रिक कर्मचारी असतील, त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक असतील, अधिकारी असतील, असं जवळजवळ 13,000 कर्मचाऱ्यांसाठी दिनांक 5, 6 आणि 7 जुलै रोजी नाश्ता, चहा आणि मोफत जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब करणार आहेत। हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने विठू माऊलीची सेवा या सर्व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आदरणीय सरनाईक साहेब करतायत, हा आमच्यासाठी गर्वाचा भाग आहे। जी एसटी सेवा चालू होणार आहे ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे की कधी सुरू? नाही, ही एसटी सेवा आता कायमस्वरूपी सुरू झालेली आहे। दरवर्षीपासून आता ह्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार की हा पत्रव्यवहार आपले महाराष्ट्राचे पालकमंत्री, परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब यांना केला होता। त्यावर त्यांनी दखल घेऊन ही जी बस सेवा आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी इकडच्या वारकऱ्यांसाठी, इकडच्या भाविकांसाठी जी सुरू केलेली आहे ती 2 तारखेपासून 2 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत ही बस सेवा असणार आहे। ही बस सेवा सकाळी 7 वाजता ही बस ठीक 7 वाजता इकडनं बस सुटेल, याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी। आणि हा जो सगळा हे जे पूर्ण श्रेय आहे हे सगळं सन्माननीय सरनाईक साहेबांना जाते आणि त्यांनी ही बस सेवा करून खरंच खूप आम्हाला एक सुखद धक्का दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद। मीरा भाईंदरकरांना आव्हान काय करा? मीरा भाईंदरकरांनी जास्तीत जास्त संख्येने या बसचा लाभ घ्यावा आणि अगदी सुखरूप विठ्ठलाचं दर्शन घेऊन परत यावं। प्रथम रामकृष्ण हरी। जसं सचिन सरांनी सांगितलं आणि पाठक साहेबांनी सांगितलं की ही सेवा कायमस्वरूपी इथे सुरू करण्यात आलेली आहे आणि खरंच ही आनंदाची बातमी आहे। सर्व मीरा भाईंदरकरांना मी शुभेच्छा देते आणि आपल्या वारीला जाणाऱ्या प्रत्येक भक्तांना हा सुखद प्रवास
इथे लाभलाय त्याबद्दल धन्यवाद.